करीत असण्याच्या लक्ष्मी व्रताची तो पहिला गुरुवार होता. त्यामुळे शांबालीने लक्ष्मीची पूजा केली. आईकडून पूजा करून घेतली. तेव्हा सूर्यचंद्रिकेला पूर्वजन्मच्या महालक्ष्मी व्रताची आठवण झाली. मुलीकडे राहून तिने महालक्ष्मीचे व्रत केले. उद्यापन करून मग सूर्यचंद्रिका आपल्या घरी परतली. महालक्ष्मीच्या पूजनामुळे प्रसादामुळे तिला चांगले दिवस येऊ लागले. एक दिवस महालक्ष्मीच्या प्रेरणेने जावयाने भद्रश्व तातडीने बोलावून घेतले. भद्रश्वास आपले सैन्य व सेनापती दिले व त्याच्या राज्य जिंकून घेतले. शत्रूवर चाल करून जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे भद्रश्व चाल करून गेला. शत्रू पराभव करून आपले राज्य परत मिळवले. बाहेर गेलेले 7 पुत्रही परत आले. राणीच्या पुन्हा पूर्वीच्या वैभवी प्रस्त्या झाल्या. त्यानंतर एकदा शांबाला माहेरी आली. परंतु आपल्या त्या तडत्या काळात शांबालीने आपल्या कळसे पाठवलेले हा रागवी सूर्यचंद्रिका मानात खदखदत होती. त्यामुळे शांबालीला कोणी विचारले नाही. शांबालीला खूप वाईट वाटले, पण ती आईवर रागवली नाही. तिने निघताना थोडे मीठ बरोबर घेतले. घरी गेल्यावर तिच्या पतीने विचारले की तू माहेरहून काय आणले? ती म्हणाली, राजाचे 7 आणले पीठ. म्हणाला म्हणजे काय? थोडं थांबा, सर्व काही समजेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ आळणी करण्याची आज्ञा सर्व पातक्यास दिली. जेवणात मल्हारास सर्व पदार्थ आळणी व वेचव लागले. तेव्हा शांबालीने बरोबर आणलेले मीठ पानात वाढले. ते पदार्थ घालताच जेवण रुचकर लागले. तेव्हा शांबालीला म्हणाली, माझ्या वडिलांचे हेच तर सारे मी बरोबर आणले आहेत. मल्हारास ते पटले व ते क्षमा मागितली व पुन्हा तुझा वासा टाकणार नाही, मातणार नाही असे ती म्हणाली. देवी तिच्यावर प्रसन्न झाली व तिच्या राज्यात नेहमीसाठी राहण्यास आली. सारांश श्री महालक्ष्मीचे व्रत जे श्रद्धेने करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. सुख समृद्धी
सुख शांतीचा लाभ होईल. मात्र ऐश्वर्या आल्यावर अहंकार मातू नये. श्री महालक्ष्मी पूजा महालक्ष्मीची पूजा करण्याचे वासरू